मित्रांनो, मर्क्युरी बॅरोमीटर शिकण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गोष्ट आहे युरोपमधली. काय झालं होतं, तिथली काही लोक म्हणजे सायंटिस्टच्याच लेवलची ती माणसं काय करत होती, त्यांना एखाद्या विहिरीतून किंवा एखाद्या खोलगट भागातून जर पाणी काढायचं असेल तर त्यामध्ये ते पाईप टाकायचे आणि तोंडाने पाईप ते सक करायचे. असं विहीर वगैरे असेल, अशी विहीर असेल तर याच्यात पाईप टाकून तोंडाने पाणी सक करायचे. आता काय व्हायचं त्यावेळी, एकदा असंच एखादी विहीर खूप खोलगट होती, उंच होती, त्यांनी पाईप सक केलं. पाईपमधलं पाणी काय येणार, पाईपमधलं पाणी एका सर्टन लेवलपर्यंत यायचं आणि सोडलं की एका सर्टन लेवलपर्यंत जाऊन थांबायचं. आश्चर्य वाटलं. प्रत्येक वेळी एकाच लेवलला पाणी थांबतंय. दुसरी पाईप चेंज करून बघितली तरी पण तीच परिस्थिती. एका ओढल्यानंतर पाणी वर गेलं की खाली 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 जात एका सर्टन लेवलपर्यंत पाणी जाऊन स्टॉप व्हायचं. जागा चेंज करून बघितली आणि जशी समुद्र सपाटीपासून जशी हाईट वाढत जाईल तसं याची जे पाण्याची लेवल होती ती चेंज होत होती, पण एका हाईटला सेमच राहत होती. त्याच्यावरूनच मर्क्युरी बॅरोमीटरचा शोध लागलेला आहे. तर हे कशामुळे होत असेल? ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे. जे बाहेरनं ॲटमॉस्फिअर जे प्रेशर टाकतंय याच्यावरती, त्यानुसार तिथली लेवल फिक्स राहत असे. आता हा सेम एक्सपेरिमेंट, तर हे प्रेशर कसं मोजायचं यासाठी टोरिसेल्ली नावाचा एक इटालियन सायंटिस्ट यांनी एक एक्सपेरिमेंट केला. आता आपल्याकडे गरीबाचा भांडा आहे, छोटासा बीकर आहे, त्याच्यामध्ये त्यांनी यूज केला मर्क्युरी. त्याच्यामध्ये मर्क्युरी फिल करून घेतलं. त्याच्यानंतर एक टेस्ट ट्यूब घेतली. टेस्ट ट्यूबमध्ये मर्क्युरी ओतली आणि पूर्ण काटोकाट भरली आणि पटकन जाऊन ती उपडी टाकली याच्यामुळे काय झालं, वरची जी फुल भरलेली होती खाली 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 आली, याच्यातलं मर्क्युरी याच्यातून बाहेर आलं, असं बाहेर आलं आणि एका सर्टन हाईटवर जाऊन स्टॉप म्हणजे थांबली. 4 वेळा एक्सपेरिमेंट केला. प्रत्येक वेळी एकाच हाईटवर थांबत होती आणि ती हाईट किती होती, इथून जर मोजली तर ती 76 सेंटीमीटर 76 सेंटीमीटरपर्यंत येऊन थांबायची. मग याच्यावरून त्यांनी ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजलं. कसं ते बघा. त्यासाठी मी घेतो पॉईंट, हे बघा, इथला पॉईंट घेतो C, मधला पॉईंट घेतो B, इथला पॉईंट घेतो C आणि इथला पॉईंट म्हणजे इथला हा जो छोटासा गॅप राहिला ना, त्या पॉईंटला नाव ठेवतो मी A. ॲक्च्युली इथे गॅप जो राहिला आहे त्याच्यामध्ये व्हॅक्यूम आहे. व्हॅक्यूम म्हणजे काय, एअरसुद्धा नाही आहे. कारण का, वरून जे लिक्विड खाली खाली आलं तर वरती काय एअरला जागाच नाही आहे. इथे राहिला गॅप, त्याला नाव होतं टोरिसेल्ली व्हॅक्यूम. लाडक्या टोरिसेल्लीने प्रेशर कसं मोजलं बघा. सगळे पॉईंट घेतले. आता बघा, C पॉईंटवर जे प्रेशर असेल ते कोणाचं असेल, वरच्या ॲटमॉस्फिअरचं असणार. वरती ॲटमॉस्फिअर याच्यावर प्रेशर टाकणार. ॲटमॉस्फिअरचं प्रेशर किती असतं, P0, तेवढंच प्रेशर C पॉईंटला असणार. प्रेशर ॲट पॉईंट C विल बी इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट प्रेशर ऑफ ॲटमॉस्फिअर. आता C आणि B लेवल तर सेम हॉरिझॉन्टल लेवल आहे, त्याच्यामुळे जे प्रेशर Cचं असणार तेच Bचं असणार. देअरफॉर प्रेशर ॲट पॉईंट B ऑल्सो इक्वल टू प्रेशर ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता बघा, प्रेशर ॲट पॉईंट B या लेवलवर केवढं प्रेशर असेल, या लिक्विड कॉलमचं आणि या गॅपमधल्या या दोघांचं असेल, या लिक्विड कॉलमचं. मग लिक्विड कॉलमचं प्रेशर किती असतं, HρG. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ मर्क्युरी. आपण बघितलेलं आहे लिक्विड कॉलमचा प्रेशरचा फॉर्म्युला HρG असतो, P इज इक्वल टू HρG. आणि A पॉईंटचं प्रेशर प्लस प्रेशर ॲट पॉईंट A. याला तुम्ही असं इमेजिन करू शकता, माझ्या खांद्यावर अजून एक माणूस बसवलेला आहे, त्याच्या खांद्यावर अजून एक माणूस बसवलेला आहे, असे 3 माणसं आहेत. डिस्काउंट. याच्या खांद्यावर दुसरा माणूस डिस्काउंट, तिसऱ्या खांद्यावर तिसरा माणूस डिस्काउंट. याच्या डोक्यावर केवढं प्रेशर असेल, या माणसाचं वजन आणि या माणसाचं वजन या दोघांचे ॲडिशन एवढ्या याच्या डोक्यावर प्रेशर असेल. सेम बीवर केवढं प्रेशर असेल, या लिक्विड कॉलमचं प्लस वरती प्रेशर ॲट पॉईंट Aचं. बट प्रेशर ॲट पॉईंट A इज इक्वल टू 0, कारण इथं एअर आहे, व्हॅक्यूम आहे, टोरिसेल्ली व्हॅक्यूम बोलतात त्याला, काहीच नाही, 0 असणार. देअरफॉर प्रेशर ॲट पॉईंट B इज इक्वल टू HρG. पण PB केवढा आहे, जेवढा ॲटमॉस्फिअरचा आहे, HρG. या फॉर्म्युलेने ॲटमॉस्फेरिक प्रेशर काढता येतं. आता हाईट किती होती, हाईट प्रेशर ॲट पॉईंट प्रेशर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर H किती होती, 76. मर्क्युरीची डेन्सिटी 1.13 असावी, मल्टिप्लाय बाय G. सगळं हे सेंटीमीटरमध्ये, त्याच्यामुळे याचं पण 980 येणार. आणि हे सगळं सॉल्व केलं की ॲटमॉस्फेरिक प्रेशर येतं 013 × 10⁵
पास्कल. कदाचित याची व्हॅल्यू तुम्हाला सर्च करायला लागेल, मर्क्युरीची किती डेन्सिटी आहे ती. पण या फॉर्म्युल्याने किंवा या मेथडने तुम्ही ॲटमॉस्फेरिक प्रेशर काउंट करू शकता. मग हेच जर तुम्ही जागा बदललीत, हिमालयावर जाऊन बसलात, तर कदाचित इथे 70 सेंटीमीटर दाखवत आहे, तिथे खाली 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 येईल. किती येईल? कदाचित 60 सेंटीमीटर येईल. मग त्यानुसार इथे 70च्या जागी 60 ठेवणार आणि तिथलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर तुम्ही मेजर करू शकता. तर असं आमच्या ह्या टोरिसली नावाच्या बाळाने मर्क्युरी बॅरोमीटर यूज करून ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर केलं होतं.